जय भवानी, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं वंडर वाईज बाय प्रतीक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी चाललो आहे अशा ठिकाणी जिथे जायला काळजाचा ठोका चुकतो आणि अंगावर शहारे येतात. सह्याद्रीच्या निबिड अरण्यात लपलेल्या कोयनेच्या अथांग शिवसागर जलाशयात वेढलेला आणि व्याघ्रगड नावाने ओळखला जाणारा किल्ले वासोटा. आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण किल्ले वासोटा हो तेच माझं ड्रीम ट्रेक. खूप दिवसापासून माझी इच्छा होती या व्याघ्रगडला भेट द्यायची. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी एक सोलो ट्रॅव्हलर आहे. मला एकट्याला भटकंतीची खूप आवड आहे, पण मला या ट्रेकसाठी कोणी भेटत नव्हतं. जंगल इतकं दाट आहे की एकट्या जणांनाही बघायचं होतं. म्हणून हा ट्रेक मी यावेळेस सह्याद्री कम्युनिटी या ट्रेकिंग ग्रुपसोबत केला. माझा हा प्रवास पुण्यातील औंध भागातून सह्याद्रीचे कम्युनिटी या सवंगड्यासोबत झाला. त्यामुळे बसमध्ये धिंगाणा सुरू झाला, गाणी, गप्पा आणि मध्येच होणारी ओढताण. वेळ कशी गेली कळलंच नाही. आणि पण खरी मजा आली रात्री 2च्या सुमारास, जेव्हा गाडी भांबोलीला पोहोचली. बाहेर थोडीशी थंडी होती. आम्ही आमचे टेंट सेट केले आणि त्या शांततात तलावाच्या काठी तंबूमध्ये झोपण्याचा अनुभव काही औरच असतो बॉस. सकाळी 5ला जेव्हा जाग आली तेव्हा समोर धुक्याची चादर ओढलेली भांबोली पाहून मन प्रसन्न झाले आणि तिथेच आम्ही गरमागरम चहा आणि नाश्ता करून स्वतःला चार्ज केले. रात्रीचा थकवा मिटवण्यासाठी थेट मी या कोयनेच्या जलाशयात उडी मारली आणि सगळा थकवा निघून गेला. सगळा थकवा या कोयनेच्या पवित्र पाण्याने एका क्षणात धुवून टाकला. हे पाणी इतके थंड आणि शुद्ध आहेत की अंगात नवी ऊर्जा संचारली. मित्रांनो, हा शिवसागर जलाशय म्हणजे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे. इथल्या पाण्यात पाय टाकला की काळजाचा ठोका चुकतो, पण मन मात्र प्रसन्न होते. आता आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत त्या ऐतिहासिक व्याघ्रगडाला म्हणजेच वासोटाला भेटायला. 1.5 तासाचा हा अथांग शिवसागर जलाशयाचा बोट प्रवास सुरू झाला आहे. लाटांचा तो आवाज आणि दोन्ही बाजूने असलेल्या घनदाट जंगल बघून अंगावर काटा येतो. हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे मित्रांनो. इथे फॉरेस्टचे नियम अतिशय कडक आहेत. किल्ले वासोटा म्हणजेच व्याघ्रगडावर. या गडाचा इतिहास ऐकला की कोणत्याही मराठी माणसाचं रक्त सळसळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1655 जावळीच्या विजयानंतर हा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्याचा उपयोग शत्रूसाठी तुरुंग म्हणून केला. एक खास गोष्ट म्हणजे जेव्हा महाराजांनी कोकणातील राजापूरच्या वाखारीवर स्वारी केली होती, तेव्हा त्यांनी काही मोजर इंग्रजांना बंदी बनवलं होतं आणि त्या इंग्रज कायद्यांना याच वासोटा किल्ल्याच्या काळखोडतडीत महाराजांनी डांबून ठेवलं होतं. विचार करा, ज्या इंग्रजांनी तलवारीच्या जोरावर अख्ख्या जगावर राज्य केलं, त्या आमच्या राजाने या सह्याद्रीत दऱ्याखोऱ्यात कैद करून त्यांची मस्ती उतरवली होती. पुढे 1818 इंग्रजांना सूड म्हणून इथे 3000 तोफगोळे डागले, पण हा गड आजही अभिमानाने उभा आहे. अशा प्रकारे 1.5 तासाच्या बोटिंग प्रवासामध्ये आम्ही मज्जा केली, धिंगाणा घातला, एकमेकांवर पाणी उडवलं, रील काढली आणि आता पुढे वासोटाला भेट देण्यासाठी निघालो.
या ठिकाणी ट्रेक करताना काळजी घ्यावी की आपल्याकडे एक चांगल्या प्रकारचे ट्रेकिंग शूज असणे खूप गरजेचे आहे. पाणी प्यायला 2-3 लिटरची पाण्याची बॉटल हवी व थोडेसे स्नॅक्स असणे जवळ गरजेचे आहे. आधी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव अशा घोषणा दिल्या आणि आपल्यामध्ये ट्रेकसाठी उत्साह निर्माण केला. नंतर पुढे फॉरेस्ट चेकिंगसाठी आलो. इथे फॉरेस्टचे नियम खूप कडक आहेत. तुमच्या प्रत्येक प्लास्टिकच्या बाटलीचं मोजमाप गेटवरच केलं जातं आणि एक जरी रॅपर तिथं टाकलं तर वन विभागाचा मोठा दंड भरावा लागतो. या ठिकाणी आपल्याला वासोटा किल्ल्यावर जंगलामध्ये असलेल्या वन्य प्राण्यांचे, पशुपक्ष्यांचे, किड्यांचे, सरपटणारे प्राणी यांची माहिती मिळते व किल्ल्यावर कुठं कुठं धोका असू शकतो आपल्याला सांगितले जाते. वन अधिकाऱ्यांनी त्यांची नावं, कॉन्टॅक्ट नंबर यात दिलेले आहे. इथून खरी चढाई चालू झाली. हा परिसर वाघ, बिबटे, अस्वल आणि गव्यांचा आहे, त्यामुळे इथे नजर चुकता कामा नये. इथे रानडुक्कर आढळण्यात येते. हे जंगल इतकं दाट आहेत की दुपारच्या वेळी सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. पाऊल टाकताक्षणी जाणवतं की आपण एका कोर झोनमध्ये आहोत. हा ट्रेक करताना वाटेत आपल्याला अनेक छोटे छोटे टप्पे दिसतात, जिथे थांबून थोडंसं निसर्गाला न्याहाळूशी वाटते. ट्रेक करत असताना पुढे जाताना आपल्याला वाटेमध्ये बजरंगबली आणि गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला मिळते आणि इथून त्यांचं दर्शन घेऊन पुढे ट्रेकला सुरुवात करतो. वासोटा किल्ल्यावर अजिबात घाण कचरा केलेला नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणी इथं गेलं तर कचरा टाकू नका. हे निसर्ग खूप छान आणि सुंदर दिसतं. वासोटा किल्ल्यावर अनेकदा असे पक्ष्यांचे किलबिलाट, रातकिड्यांचा असा आवाज येत असतो आणि असे बटरफ्लाय, फुलपाखरू दिसत असतात. चला मी तुम्हाला काहीतरी आवाज, तुम्हाला माहिती का हे कोणते किडे काय? तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ पाहिला असेल तर. फॉरेस्ट चेकिंग पॉईंटपासून तर वासोटा किल्ल्याचं जे टॉपचं टोकाचं अंतर आहे तिथपर्यंत टोटल अंतर हे 6 किलोमीटर इतके आहे. तुम्ही मला सांगू शकता की हे कोणते किडे आहे, काय आहे? कारण मी पहिल्यांदा पाहिलं होतं.
आता किल्ला हा थोडाच जवळ आला होता. तुम्ही जसं जसं पुढे जाईन तुम्हाला जाताना असं वासोटा म्हणून नाव लागतं. त्याच्यानंतर थोडंसं पुढे अंतर चालून जावं लागतं. जर तुम्हाला ट्रेकिंग करायचं आहे तर तुम्हाला सांगतो, नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा टाईम एकदम वासोटा ट्रेकसाठी परफेक्ट असतो. जर तुम्हाला एखादा थ्रिलिंग, बोटिंग आणि एक्साइटमेंट, ट्रेकिंग करून असा फॉरेस्ट ट्रेक करायचा असं, ज्यात तुम्हाला सगळी मज्जा, एन्जॉयमेंट पाहिजे असं, आणि हा ट्रेक बिगिनरपासून एक्सपर्टपर्यंत सगळे करू शकता, तर मी तुम्हाला वासोटा हा किल्ल्याचा ट्रेक नक्की सजेस्ट करेन. तुम्ही एकदा यावं आणि या किल्ल्याला भेट द्यावी. मला खूप छान वाटतं. महाराष्ट्राचं वैभव काय असतं ते गड किल्ल्यांमध्ये आल्यावर तुम्हाला समजेल. गडावर पोचल्यावर पुन्हा एकदा आपल्याला मारुती रायाचे दर्शन होते. वासोटा किल्ल्यावर आपल्याला काही अशा पाण्याच्या प्राचीन टाक्या पाहायला मिळतात. यानंतर आपण वासोटा किल्ल्याच्या माथ्यावर जातो. फायनली समोर आहे अंगावर येणारा तो भव्य कडा, बाबू कडा. खालचा व्ह्यू बघा, काळजाचा ठोका चुकतोय ना. सरळ 3000 फुटांची अथांग दरी आणि तिथे असणारा वाऱ्याचा तो प्रचंड वेग अंगावर शहारे आणतो. समोर आपल्याला जुना वासोटा किल्ला दिसतो. आणि ही जी धार म्हणतो, जी धार आहे ना, ही दोन डोंगरांना कनेक्ट करायची. असं म्हणतात की जेव्हा युद्ध झाले तेव्हा त्या युद्धांमध्ये ही धार तुटली गेली आणि दोघांचं कनेक्शन तुटलं. तिकडे नाही जातात का? बरं आता पॉइंट आहे तर कोणी आवाज करणार नाही. 4 वेळा आवाज ऐकू येतो. सगळ्यांनी शिवाजी महाराज की जय. मी सांगितलं होतं ना, कुणी सुद्धा काही बोलायचं नाही. जोपर्यंत 4 वेळा आवाज ऐकायचा नाही तोपर्यंत कुणी एक शब्द काढायला नाही तोंडातून. फक्त आवाज फील करा, रेकॉर्ड करा, बसून ऐका. 1 2 3 स्टार्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 3 वेळा आवाज ऐकला आणि ह्याच टायमिंगला आपण हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात एंडिंगला आलो ना, हाच आवाज आपल्याला 5 ते 7 शिवाजी महाराज की जय. या पॉइंटला इको पॉइंट असे म्हणतात. वासोटा किल्ल्यावर आपल्याला महादेवाचं मंदिरही पाहायला मिळतं. वासोटा किल्ल्यावरून आपल्याला समोर नागेश्वर सुरका पाहायला मिळतो. जुना वासोटा पाहायला मिळतो. नागेश्वर सुरका बघून वाटतं की सह्याद्री खरोखरच अजय आहे. मित्रांनो, आता वेळ संपत आली आहे. 5:30च्या आत आपल्याला हे जंगल सोडायचं लागतं, कारण रात्र होतात हा परिसर पूर्णपणे वन्य शापतांच्या ताब्यात जातो. आज जे अनुभवलं, निसर्गाचं जे रौद्र रूप डोळ्यात साठवलं, ते शब्दात सांगणं खरोखरच कठीण आहे. वासोटा किल्ल्यावरील पाणी जसे काही अमृतच आहे, एकदम शुद्ध असतं. सह्याद्री कम्युनिटीच्या या नवीन मित्रांसोबत आज आम्ही फक्त गड सर नाही केला, तर एक नवीन कुटुंब कमावलं. तुम्हाला हा थरार, हा इतिहास, ही सह्याद्रीची सफर आवडली असेल तर आपल्या वंडर वाईफाई प्रति या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन सफरीत. तोपर्यंत काळजी घ्या आणि निसर्गाचा आदर करा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.